आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे। पण पोलीस प्रशासन जे आहे, ठीक आहे, तुम्ही एसपी बदलले, अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर इथं असणारे एसपी नवीन आणले गेले, पण प्रॉब्लेम असा आहे की एसपी नवीन असले तरी खालची यंत्रणा जुनीच आहे। आणि खालची यंत्रणा जर आपण बघितलं, त्यांनी बदल्या केल्यात असं ते म्हणतात, पण कशा? परळीवरनं केजला टाका, केजचा परळीत टाका, मग कुठला तरी माजलगावचा उचला बीडमध्ये टाका, म्हणजे इथल्या इथं कुठंतरी तिथं बदल्या केलेल्या आहेत। त्याच्यात आपण जर बघितलं तर असे अनेक लोक आहेत जे खालच्या लेवलला, म्हणजे कॉन्स्टेबल लेवलपासून पीआय लेवलपर्यंत ते वाल्मिक कराड बरोबर त्यांनी काम केलेलं आहे। त्यांची कुठं ना कुठेतरी दहशत आहे। आणि अजून सुद्धा समजा केजमध्ये एखाद्या व्यक्तीला ट्रान्सफर केला असेल, तो परळीमध्ये फोन करतो, परळीमध्ये जर ट्रान्सफर केला असेल तो इथे केजमध्ये फोन करतो। मग अशा पद्धतीने जी यंत्रणा पाळायला पाहिजे या केसमध्ये, ती कुठं त्या ठिकाणी पळत नाही, न्याय देत नाही, अशी सगळ्यांची भूमिका आहे। पण इथे सर्व लोकांचं मत हेच आहे की याच्यामध्ये जर गडबड झाली, याच्यामध्ये संतोष भाऊंना न्याय मिळाला नाही आणि सत्तेचा वापर करून तिथं जर पुरावे नाहीतर इतर काही गोष्टी नष्ट केल्या, नाहीतर बदलाबदली केली, तर इथं असणारे लोक शांत बसणार नाही। आणि